आम्ही राज्यस्तरीय कार्यक्रम हा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये बालेवाडी इथे आयोजित केलेला आहे। या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत जुलै 1 पासून ते जुलै 31 पर्यंत असे एकूण आम्हाला 1,44,00,000 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले। यापैकी साधारणपणे 1,35,00,000 अर्जांची स्क्रुटिनी पूर्ण झालेले आहेत, ते पात्र लाभार्थी आहेत आणि त्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना पहिला जो लाभ आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हा 17 तारखेला वितरित करण्यात येईल। साधारणपणे 27 लाख असे अकाउंट्स आहेत जे आधार कार्ड सीडेड नाही आहेत, म्हणजे लिंक्ड त्यांच्या अकाउंटशी नाही आहेत। ही करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि आम्ही स्थानिक प्रशासनाला, स्थानिक सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर त्यांनी त्या अकाउंट्स सुद्धा आधार सीडेड करून घ्याव्यात, आधार लिंक करून घ्याव्यात, जेणेकरून तोही लाभ हा लवकरात लवकर वितरित करण्यात येईल। त्यामुळे साधारणपणे 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना पहिला जो लाभ आहे हा आपण 17 तारखेला राज्यस्तरीय कार्यक्रमाअंतर्गत वितरित करत आहोत। त्यावेळेला एकाच वेळेला त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तिथले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याही हस्ते त्या निमित्ताने तो कार्यक्रम होईल आणि तिथं सुद्धा मोठ्या संख्येने माता भगिनींना जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना एकाच वेळेला तिथं त्यांच्यासोबतही संवाद साधण्यात येईल। या व्यतिरिक्त दर 10 दिवसाच्या गॅपमध्ये जसे जसे लाभार्थी पात्र होत जातील, जसे जसे त्यांची स्क्रुटिनी होत जाईल तसा तसा हा लाभ वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे आत्ता जे 1,35,00,000 अप्रूव्ड अर्ज आहेत यापैकी 26-27 लाख साधारण असे आहेत की जे आधार कार्डशी त्यांचे अकाउंट लिंक नाही आहेत। तर ती प्रक्रिया जी आहे ही स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे आणि 1,02,00,000 असे अर्ज आहेत, पात्र आहेत लाभार्थी ज्यांचे अकाउंट्स आधार कार्ड जे आहेत ती सीडिंग झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही लाभ वितरित करत आहोत आणि लवकरच जे उर्वरित लाभार्थी आहेत यांचा सुद्धा टप्प्याटप्प्याने लाभ हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे। 17 तारखेला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा लाभ वितरित करण्यात येणार आहे। त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जसे जसे पात्र लाभार्थी आणि त्यांचा अकाउंट लिंकेजचं जे टेक्निकल काम पूर्ण होत जाईल तसं तसं त्यांच्या अकाउंटला डीबीटी हे करण्यात येईल। त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही लाभार्थ्यांनी हा मनामध्ये संशय आणू नये किंवा शंका घेऊ नये की मग 1,02,00,000 महिलांचे झाले मग आणखीन आमचे डीबीटी झाले का नाही। तर प्रत्येक लाभार्थी जो पात्र लाभार्थी आहे याच्या अकाउंटला डीबीटी होणार आहे आणि जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचा लाभ हा त्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे जे काही अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत त्याची स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरू आहे। जो पहिल्या टप्प्यात आपण देत आहोत ते 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत जे जवळपास 1,40,00,000 पेक्षा जास्त जे प्राप्त अर्ज झाले त्यांचा आपण लाभ हा पहिल्या टप्प्यामध्ये देणार आहोत आणि ऑगस्ट महिन्यामध्येच लगेचच 10 दिवसांनी ऑगस्ट महिन्याचे जशा जशा स्क्रुटिनी होत जातील तसं तसं त्यांचाही लाभ हा वितरित केला जाणार आहे। योजनेसाठी त्यांना सरकारचं कौतुक होते, मात्र काल रवी राणा यांच्याकडून एक प्रतिक्रिया आली की जर तुम्हाला ही योजना दिली जाते तर त्याचं मतामध्ये रूपांतर झालं पाहिजे, अन्यथा हे पैसे आम्ही वापस करतो। नाही, हे दुर्दैवी आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीचं भाष्य करणं हे चुकीचंच आहे। कारण महायुतीच्या सरकारने, शासनाने ही योजना जी आणलेली आहे ती गरीब आणि गरजू ज्या महिला माझ्या माता भगिनी आहेत यांच्यासाठी हा सन्मान निधी त्यांनी वितरित करण्याचं आणि ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे। कुठेही महायुतीच्या सरकारच्या मनामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी किंवा त्या विभागाची मंत्री म्हणून असा कुठलाही मानस आमचा नाही आहे। लोकांपर्यंत ही योजना पोचावी, त्याचा त्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा हेच या योजनेचं उद्दिष्ट आहे। ही योजना कुठेही बंद होणार नाही आणि कोणावरही कुठल्याही पद्धतीनं असं जर कोणी स्टेटमेंट करत असेल तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती राहील की अशा पद्धतीचे कृपा करून आपण गैरसमज हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर पसरवू नये। सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी झाली, पुण्याच्या एका जमीन अधिग्रहण प्रकरणात एका व्यक्तीने
यावरती आता सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश किंवा सूचना जे त्या पारित केलेल्या आहेत. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी 2 वाजेपर्यंत यावरती तोडगा काढावा, अन्यथा आम्ही सरकारच्या योजना बंद करू. कारण इतर योजनांसाठी पैसे आहेत, मात्र जमिनीच्या मोबदल्यात द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत का, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. नाही, त्या संदर्भामध्ये मला अधिकची माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयाने, सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही त्या संदर्भामध्ये टिप्पणी किंवा आदेश केलेले असतील, निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर सर्व जे त्या विभागाशी निगडीत मंत्री आणि अधिकारी आहेत हे त्या संदर्भातली योग्य ती पावलं लवकरात लवकर उचलतील. शेवटी उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने जर एखादे निर्देश दिलेले असतील तर त्याचं पालन करणं हे प्रथम कर्तव्य कुठल्याही विभागाचं किंवा शासनाचं असतंच. त्यामुळे त्या पद्धतीनं ते केलं जाईल. अमरावतीच्या महायुतीच्या बैठकीला रवी राणा यांना बोलवण्यात आलं नव्हतं, त्यामुळे त्यांना कुठे डावलण्यात येत आहे का, असं सुद्धा यातून दिसतंय का? नाही, जर एखाद्या कुठल्या महायुतीच्या किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये जर दुर्दैवाने किंवा चुकीने जर एखादं आमंत्रण राहिलेलं असेल तर ती दुरुस्ती सुद्धा महायुतीचे जे समन्वयक आहेत ते निश्चितपणाने करतीलच. पण त्याचा आणि या योजनेचा आणि याच्या लाभार्थ्यांचा दुरान्वयही संबंध नाही. त्याच्यामुळे ती एक राजकीय आणि संघटनात्मक बाब झाली आणि ही शासनाची लोककल्याणकारी योजना आहे. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचा कुठेही लिंक किंवा दुरान्वयही संबंध नाही. संजय शिरसाट यांनी लाभार्थी आहे असं दुसरीकडे विरोधक असं म्हणतात की फक्त 3 महिन्यांसाठीच आहे आणि फक्त निवडणुकी. कदाचित विरोधकांच्या मनामध्ये असेल की ही विचार खरं तर गांभीर्याने महाराष्ट्राच्या जनतेने करणं गरजेचं आहे. कारण आज ज्या वेळेला एखादी कल्याणकारी योजना, लोकहिताची योजना, माझ्या माता भगिनींच्या साठीची योजना जर या महायुतीच्या सरकारने आणली असेल, जर खऱ्या अर्थानं ते महिलांना सक्षम करत असतील तर या योजनेबाबत विरोधकांनी आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. दुटप्पी भूमिका ठेवून त्या ठिकाणी ते हे वक्तव्य करत आहेत. पहिल्या दिवसापासूनच विरोधक वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करत आहेत, पण जो प्रतिसाद या योजनेअंतर्गत मिळत आहेत याची कुठं ना कुठंतरी त्यांनी धास्ती घेतलेली आहे. तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे की अधिकारी जे आहेत ते बंगल्यांवरती मंत्र्यांच्या बसून काम करतात, त्यामुळे मंत्रालयामध्ये मला वाटते त्यांनी जे काही निवेदन केलेलं आहे त्याची दखल सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री निश्चितपणाने घेतीलच आणि ज्या काही त्या संदर्भातल्या विभागाला किंवा अधिकाऱ्यांना सूचना आहेत त्या निश्चितपणाने देण्यात येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.